नमस्कार. जिल्हा न्यायालय भरती शिपाई पदाकरता आज दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी झालेला पेपर आणि त्यातील काही निवडक प्रश्न या व्हिडिओमध्ये समाविष्ट केलेले आहेत. तर पाहूयात नक्की काय काय प्रश्न आजच्या पेपरमध्ये पडले होते शिफ्ट 2मध्ये. तर पहिला प्रश्न आला होता, वार्ता या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? वार्ता या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर याचं उत्तर होतं समाचार. समाचार म्हणजे न्यूज म्हणतो ना आपण. एखादी वार्ता आली किंवा समाचार आला, असा थोडक्यामध्ये समाचार हा शब्द होता. त्यानंतर पुढचा प्रश्न होता प्रश्न क्रमांक 2, पेशींचा शोध कोणी लावला? पेशींचा शोध कोणी लावला? त्याचं उत्तर होतं रॉबर्ट हुक. रॉबर्ट हुक जे शास्त्रज्ञ होते यांनी पेशीचा शोध जो आहे तो लावला. पुढचा प्रश्न क्रमांक 3, दररोज छापून येणारे वृत्तपत्र त्यास काय म्हणतात? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दैनिक त्याला म्हणतात. पुढचा प्रश्न विचारला होता, रामायणावरती आधारित होता. रामायण हे महाकाव्य कोणी इथं लिहिले पाहिजे होतं, दिले झालेलं आहे. व त्यात किती श्लोक होते? तर आता रामायण हे जे काव्य होतं तर ते वाल्मिकी ऋषी यांनी लिहिलं होतं आणि याच्यामध्ये जवळजवळ 24,000 श्लोक होते. प्रश्नामध्ये 2 पार्ट विचारले होते की हे महाकाव्य कोणी लिहिलं आहे? तर त्याचं उत्तर होतं वाल्मिकी. आणि ह्याच्यामध्ये किती श्लोक होते? तर 24,000 श्लोक ह्याच्यामध्ये होते. ह्याच्यामध्ये करता त्यांनी ऑप्शन्स असे ठेवले होते की फक्त वाल्मिकी ऋषी, पर्याय क्रमांक 1 वाल्मिकी ऋषी, पर्याय क्रमांक 2 24,000, पर्याय क्रमांक 3 वाल्मिकी ऋषी आणि 24,000 श्लोक असे या ठिकाणी पर्याय देण्यात आले होते. आणि चौथा पर्याय होता की यापैकी नाही. तर पर्याय क्रमांक 3 हा होता वाल्मिकी ऋषी आणि 24,000 श्लोक. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारला होता की हिमालयाच्या अति दक्षिणेकडील पर्वतरांगांना काय म्हणतात? हिमालयाच्या अति दक्षिणेकडील पर्वतरांगांना काय म्हणतात? तर याचं उत्तर होतं शिवालिक पर्वतरांगा असे म्हणतात. पुढचा प्रश्न विचारला होता प्रश्न क्रमांक 6, राजाजी या टोपण नावाने कोणाला ओळखले जात होते? राजाजी या टोपण नावाने कोणाला ओळखले जात होते? तर याचं उत्तर होतं सी राजगोपालचारी. त्यानंतर पुढचा प्रश्न होता 7वा, 2023मध्ये कोणत्या राज्यातील शेतकऱ्यांनी शेतमालाच्या आधारभूत किमतीसाठी रेल रोको आंदोलन केले होते? तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पंजाब या राज्यामध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं की शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळावी यासाठी. आणि मोठ्या प्रमाणात टी व्हीला सुद्धा याच्या आंदोलनाच्या ज्या बातम्या आहेत त्या टी व्हीला सुद्धा नेहमी येत होत्या. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारला होता, DRDOचे माजी प्रमुख पुढीलपैकी कोण आहेत ज्यांचे आकस्मिक निधन झाले? तर आता सध्या कार्यरत असलेले कोण आहेत हे विचारलं नव्हतं. तर जे पूर्वी कार्यरत होते म्हणजे माजी, तर त्यांचं आकस्मिक निधन झालं 2023मध्ये. तर त्यांचं नाव होतं श्री अरुणाचलम. त्यानंतर पुढचा प्रश्न होता की ऋग्वेदाचा कालावधी पुढीलपैकी कोणता? तर याचं उत्तर जे होतं इसवी सन पूर्व 1000 ते 1500 म्हणजे 1500. तर हे उत्तर बरोबर होतं. तर अशा प्रकारचे काही प्रश्न जे निवडक प्रश्न मला भेटले त्यानुसार मी हा व्हिडिओ बनवला. नक्कीच मित्रांनो, परीक्षेला जाताना परिपूर्ण तयारी करून जा. TCS पॅटर्नचे पेपर थोडेफार काही लेवल त्यांची काही शिफ्टमध्ये हार्ड राहते, तर काही शिफ्टमध्ये त्यांची लेवल जी आहे ती मीडियमसुद्धा आहे. सर्व विद्यार्थी मित्रांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.